मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच काय DHS ची पदभरती 2023 मध्ये आलेली होती आणि त्या अनुषंगाने एग्जाम्स झाल्या, त्यानंतर रिझल्ट आला आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट पण डिस्प्ले करण्यात आलेल्या होत्या। ओके, तर त्याच अनुषंगाने आज अकोला विभागामार्फत कागदपत्र पडताळणी आणि समुपदेशनाचा वेळापत्रक जाहीर केलेला आहे। ओके, तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या तारखेला कोणत्या पदाचा आणि कोणत्या वेळेवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन होणार आहे। ओके, तर बघा, ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा समुपदेशनाची जी वेळापत्रक आहे तो 17 फेब्रुवारी 2024 पासून स्टार्ट होत आहे, तर 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे। ओके, तर या दरम्यान कोणत्या पोस्टचा कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन होणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असणार। ओके, तर बघा या ठिकाणी ऑफिस नेम दिलेला आहे। ओके, इव्हेंट डेट दिलेला आहे म्हणजे ज्या तारखेला काउन्सिलिंग होणार आहे तुमची। ओके, आणि कोणत्या वेळेवरती स्टार्ट होणार। तर बघा, प्रत्येक कोणत्याही पोस्टचा जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर तो सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येणार आहे। ओके, आणि कोणत्या मंडळाचा आहे हा? अकोला मंडळाचा। आणि ॲड्रेस कोणत्या ॲड्रेसवरती होणार आहे? डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस अकोला सर्कल बिहाइंड लेडी हार्डिंग रतनलाल प्लॉट अकोला या ठिकाणावरती होणार आहे। आणि त्यानंतर पोस्ट डिटेल्स दिलेले आहे की कोणत्या पोस्टचा आहे आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती बोलवले जाणार आहेत त्याची डिटेल्स देण्यात आलेली आहे। ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही 17 तारखेला बघू शकत असणार। 17 फेब्रुवारी 2024ला सकाळी 10 वाजता लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि लॅब असिस्टंट या पदाकरिता बोलवण्यात आलेला आहे। ओके, त्यानंतर नंबर 4 वरती तुम्ही बघू शकत असणार 18 तारीख। ओके, तर 18 तारखेला तुम्ही बघू शकत असणार सकाळी 10 वाजता बोलवलेला आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटमधून एज्युकेशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा किंवा अशा उमेदवारांचा व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होणार? 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे। ओके, आणि एकूण कॅन्डिडेट किती बोलवण्यात जाणार? 90 कॅन्डिडेट्सला बोलवण्यात जाणार आहे। ओके, त्यानंतर नंबर 5 वरती तुम्ही बघू शकत असणार डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस अकोला सर्कल। ओके, तर 19 फेब्रुवारी 2024 सकाळी 10 वाजता कोणाला बोलवण्यात आलेला आहे? स्टाफ नर्स गव्हर्नमेंट। ओके, जे उर्वरित कॅन्डिडेट्स आहेत गव्हर्नमेंटमधील तर तशा कॅन्डिडेट्सला बोलवण्यात येणार आहे। ओके, तर उर्वरित कॅन्डिडेट्स किती आहेत? 90 कॅन्डिडेट्स आहेत, तर अशा 90 कॅन्डिडेट्सला 19 तारखेला बोलवण्यात येणार आहे। ओके, त्यानंतर आहे 20 तारखेला हेल्थ इन्स्पेक्टर। 21 तारखेला तुम्ही बघू शकता 21 तारखेला बऱ्याच पोस्टचा तुम्हाला बघायला मिळत आहे। ओके, जवळजवळ 8 ते 10 प्रकारच्या पोस्टचं तुम्हाला व्हेरिफिकेशन बघायला मिळत आहे। ओके, त्यामध्ये 21 तारखेला एक्सरे असिस्टंट, ECG टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन। ओके, त्यानंतर डेंटल मेकॅनिक, डायलिसिस टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, वॉर्डन, शिंपी, टेलिफोन ऑपरेटर आणि रेकॉर्ड कीपर। तर अशा जवळपास 8 ते 10 पोस्टचा व्हेरिफिकेशन 21 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे। ओके, त्यानंतर आहे मित्रांनो तारीख आहे 23 फेब्रुवारी 2024। तर बघा 23 फेब्रुवारी 2024 मध्ये ज्या उमेदवारांनी स्टाफ नर्स पदाकरिता फॉर्म भरलेला आहे परंतु जे उमेदवार प्रायव्हेट कॉलेजेसमधून पासआउट झालेले आहेत अशा उमेदवारांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काउन्सिलिंग होणार आहे। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ओके, तर 23 तारखेला स्टाफ नर्स पदाकरिता व्हेरिफिकेशन होणार आणि कोणत्या कॅन्डिडेट्सचा? ज्यांचा प्रायव्हेटमधून एज्युकेशन झालेलं आहे। तर टोटल कॅन्डिडेट्स किती असणार? 93। ओके, त्यानंतर परत तुम्ही 24 तारखेला बघू शकता। ओके, तर 24 तारखेला सुद्धा उर्वरित कॅन्डिडेट्स जे आहेत स्टाफ नर्स प्रायव्हेट म्हणजे स्टाफ नर्स पदाकरिता फॉर्म भरलेले आणि प्रायव्हेट कॉलेजमधून एज्युकेशन घेतलेले कॅन्डिडेट्स, तर अशा कॅन्डिडेट्स उर्वरित कॅन्डिडेट किती आहेत मग? 93 कॅन्डिडेट्स। तर अशा कॅन्डिडेट्सचा व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होणार आहे? 24/2/2024। ओके, तर त्यानंतर आहे 25 तारखेला सुद्धा काही पोस्टचा होणार आहे, एकाच पोस्टचा होणार आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा होणार आहे। त्यानंतर आहे 26 तारीख, तर 26 तारखेला सुद्धा मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा होणार आहे आणि 27 तारखेला मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
ठिकाणी काउन्सिलिंगसुद्धा होणार आहे। तर सगळ्यांना काय आहे की किती वाजता हजर व्हायचं आहे, सकाळी 10 वाजता काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे। तर त्यापूर्वी तुम्हाला ॲटलिस्ट 9 ते 9:30च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणावरती हजर व्हायचं आहे। आणि ठिकाण कोणतं असणार, डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अकोला सर्कल बिहाइंड लेडी हार्डी रतनलाल प्लॉट अकोला या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे। ओके, तर मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे आहेत। ओके, डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे आहेत, तर या संदर्भात मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। त्यामध्ये मी नागपूर विभागाबद्दल माहिती सांगितलेलं होतं की नागपूर विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे आणि सोबतच डॉक्युमेंट्सची लिस्टसुद्धा मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे। ओके, आणि सोबतच मित्रांनो जवळपास 10 ते 15 दिवसापूर्वीसुद्धा एकदम डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी तयार केलेला होता कशाच्या संदर्भात, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि ज्या महत्त्वाच्या काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या आरोग्य विभागामार्फत रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्या सूचनासुद्धा मी त्या डिटेल्ड व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे। तर तुम्ही ते व्हिडिओज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओज बघू शकता। ओके, आणि तसेच तो व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बघू शकता। ओके, तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच तुमच्या काही क्वेरीज जर असणार तर त्या क्वेरीज तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। ओके, तर आम्ही प्रत्येक तुमच्या क्वेरीचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो। ओके, तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत इझिली भेटणार। आणि तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। ओके, आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही क्वेरीज जर त्यांच्या क्वेरीज असणार तर त्या क्वेरीजसुद्धा ते मला विचारू शकणार। ओके, तर या ठिकाणी मी व्हिडिओ एंड करतोय, तेव्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।